विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील वर्तुळ आणि वर्तुळाचे घटक हा पाठ अभ्यासणार आहोत. तर वर्तुळ म्हणजे काय सर्वप्रथम आपण समजून घेऊया. वर्तुळ म्हणजे काय, तर प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. आणि तो स्थिर बिंदू जो असतो त्याला वर्तुळाचा काय म्हणतात, केंद्रबिंदू असं म्हणतात. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, यामध्ये तुम्हाला दिसत हा ओ जो आहे हा एक केंद्रबिंदू आणि हे जे दिसतंय ब्लॅक कलरचं याला काय बोलतो आपण, सर्कल. हे पूर्ण जी डायग्राम आहे ही कशाची आहे, वर्तुळाची आहे. ठीक आहे. मग त्याचे एक एक घटक आपण बघूया. तर वर्तुळाचा केंद्रबिंदू, सेंटर ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या मध्यभागी असलेला बिंदूला केंद्रबिंदू म्हणतात, ओ. ठीक आहे. तर आकृतीमध्ये बिंदू ओ हा केंद्रबिंदू आहे, दिसत असेल तुम्हाला. वर्तुळाचे नाव सहसा त्याच्या केंद्रबिंदूवरून दिले जाते. सेकंड जो घटक आहे तो आहे त्रिज्या. तर मग त्रिज्या म्हणजे काय, वर्तुळाच्या केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कुठल्याही बिंदू यांना जोडणारा रेषाखंडाला त्रिज्या म्हणतात. ही त्रिज्या आर या अक्षराने दर्शवतात. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या ह्या समान लांबीच्या असतात. हा जो दिसतोय तुम्हाला त्याला काय म्हणतो आपण, केंद्र. आणि वर्तुळावरील कुठलाही पॉइंट जर आपण त्या ओ नी जोडला तर त्या सगळ्यांना काय बोलतो आपण, त्रिज्या असं बोलतो. तर पुढचा घटक आहे जीवा म्हणजेच कॉर्ड. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात. म्हणजे कुठलेही दोन पॉइंट घेतले तर त्यांना जर आपण जोडलं तर तयार होणारा रेषाखंड असतो त्याला म्हणतात जीवा. जीवा केंद्रबिंदूतून जातेच असं नाही. याच्यामध्ये जीवा कुठली आहे, मग पी क्यू ही काय आहे, जीवा. व्यास म्हणजेच डायमीटर. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जिवेला व्यास असे म्हणतात. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असे म्हणतात. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. ही जी त्रिज्या आहे, ओबी काय आहे, त्रिज्या, आणि एबी काय आहे, व्यास. म्हणजेच ओबीच्या दुप्पट झाला व्यास. एबी हा काय झाला आपल्या डायग्राम मधला वर्तुळाचा झाला तो व्यास. तो त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे सूत्र बघा काय होतं, व्यास डी बरोबर 2 गुणिले त्रिज्या म्हणजेच आर. परिघ म्हणजे सर्कम्फरन्स. तर वर्तुळाचा परिघ म्हणजे काय, वर्तुळाच्या पूर्ण कडेच्या लांबीला परिघ असे म्हणतात. वर्तुळाची पूर्ण कडेची लांबी ब्लॅक कलर मध्ये जे दिसतंय याला काय म्हणतो आपण, वर्तुळाचा परिघ. मग परिघ म्हणजे वर्तुळाची परिमिती होय. मग सूत्र कसं काढण्याचं, परिघ कसं काढणार आपण, C इज इक्वल टू, C म्हणजे बरोबर 2 गुणिले पाय गुणिले r. मग पायची व्हॅल्यू किती घ्यायची, पायची व्हॅल्यू असते 22/7 किंवा 3.14. या सूत्राचा वापर करून आपण आपला परिघ काढू शकतो. महत्त्वाचे गुणधर्म काय काय असतात, वर्तुळाचे महत्त्वाचे गुणधर्म कुठले कुठले असतात, एकाच वर्तुळात अनंत त्रिज्या आणि व्यास काढता येतात. ठीक आहे. सर्व त्रिज्यांची लांबी ही समान असते. सर्व व्यासांची लांबी सुद्धा समान असते. संकलनाचे प्रश्न मी तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे, ते तुम्ही सर्वांनी सॉल्व करायचे. स्वाध्याय छोटासा आहे तो पण तुम्ही सॉल्व करायचा आहे, म्हणजे तुम्हाला हा घटक अजून चांगला प्रकारे समजेल. एक आकृती काढायची आहे, एक 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून त्यामध्ये तुम्हाला हे सगळे घटक दाखवायचे. केंद्र पी, त्रिज्या पी ए, व्यास ए बी आणि जीवा सी डी. थँक्यू.